मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये नियम पाळले जात नसतील तर कारवाई करा। जरांगेंच्या आंदोलनामध्ये सर्व झुंडशाही करणारे आंदोलक असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। ओबीसीतील राजकीय आरक्षण लाटण्याचा त्यांचा राजकीय कट असल्याचा आरोपही वाघमारेंकडून करण्यात आलेला आहे। तर जरांगेंच्या आंदोलनामध्ये नियमांची पायमल्ली होत असेल तर कारवाई करा। त्यांच्या आंदोलनामध्ये झुंडशाही करणारे सगळे आंदोलक असल्याचाही आरोप वाघमारे यांच्याकडून करण्यात आला आहे। आंदोलकांचा इतिहास आहे। याला झुंडशाही निर्माण करायची, दादागिरी निर्माण करायची, कुठली परवानग्या घ्यायच्या नाही आणि कधीही कुठेही आंदोलन करण्याचा यांचा इतिहास आहे। आणि त्यांना आता कुठेतरी ह्या परवानग्या पाळायचं म्हणल्यानंतर मला वाटत नाही की परवानगी पाळतील। परंतु उच्च न्यायालयाला माझी विनंती आहे, आंदोलन आम्ही जरी करत असाल, आम्ही परवानग्या पाळत जे तुम्हाला निर्बंध दिले हे पाळत नसेल तर आमच्यावर सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे। त्याचप्रमाणे ह्या आंदोलकावर सुद्धा कठोर कारवाया झाल्या पाहिजे जर त्यांनी चुकीचे काही कृत्य केले तर। उच्च न्यायालयाच्या आदेशानं ओबीसीचं आरक्षण पुरवत झालं आणि 34,000 लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जातील हे थांबवण्यासाठी केलेला हा मोठा कट आहे। बाकी कुठलंही नाही। यांच्या डोक्यात फक्त ओबीसीचं आरक्षण संपवायचंय। त्यांनी स्पष्ट सांगावं, आम्हाला आजपर्यंत म्हणत आले की आम्हाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे, परंतु आज ओबीसीतूनच हट्ट काय? ओबीसीतून हट्ट म्हणजे तुम्हाला नोकरी आणि शिक्षणाला महत्व नाही। तुम्हाला नोकरी आणि शिक्षणासाठी एससीबीसी हे दिलेलं आहे ते 10%, ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा घुसता, परंतु तुम्हाला फक्त ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी घातलेला घाट आहे।